बोल बोल. आम्ही बरोबर इकडे पोचलो आहे. आम्ही 7:30 वाजता आणि आता रूम घेतली. जसं तुम्ही लास्टच्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार, रूम घेतली आणि चेक इन केला आणि मी सरळ झोपलो दोघं पण. आणि आत्ता उठलो आहे. आता वाजले आहेत 11:30 आणि आम्हाला जायचं आहे नरसोबावाडीला. तर तिचे जो भाऊ आहेत ते गाडी घेऊन येत आहेत. तर ते जसे आले की आपण निघू आणि मनीषा आतमध्ये रेडी होते. तर मी आता नवीन ब्लॉगला सुरुवात करतो आहे. सो हॅलो व्हॉट्सअप गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता जाऊया, बघूया तयारी किती झाली मॅडम. अजून किती वेळ झालं? तर आता थोड्या वेळात आम्ही निघू नरसोबावाडीला जाण्यासाठी. आणि आम्ही इथे राहण्याचा जो उद्देश होता मेन, की इकडनं महालक्ष्मी टेम्पल बाजूलाच आहे. तर उद्या सकाळी आम्हाला लवकर उठून पहिले त्यांचं दर्शन घ्यायचं आहे महालक्ष्मी देवीचं आणि पुढचा प्लॅन उद्याचा होईल. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा, कारण खूप एक्साइटमेंट होणार आहे ब्लॉगमध्ये आणि खूप हसी मजाक पण होणार आहे. आणि ह्याचे दोन्ही भाऊ पण आहेत जे फुल प्रूफ आहे. त्यामधलं एक आपण कोकण सिरीजमध्ये आपण त्याला भेटलोच आहे, श्रीला. तर आता जाऊया, ते येतील तसं निघू आपण नरसोबावाडीला जाण्यासाठी. ते समोरच दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि ह्या रोड सरळ जातो महालक्ष्मी मंदिरच्या दिशेने. आणि असा हा वरना काहीतरी व्ह्यू येतो. हे दोघं बघा तिकडे उभे आहेत, खेळायला आलेत आम्हाला. ये दोनों हमको एड़ा बनाते हैं. ये दोनों हमको एड़ा बनाते हैं. 4 व्हीलर पर के 2 व्हीलर, इधर 4 व्हीलर लेके आहे. हा हाय कर हाय कर. हा इजा भाऊ दुसरा वाला, हा पहिला वाला तर बघतात. हा यायच्या आधीपासून माझ्याकडे आहे. ओ ससुर की नाती किधर जावत है? गाड़ी चलाने वाले बात करा मना है. हाथ जोड़, हाथ जोड़, हाथ वर कर वर. अबे हाथ वर कर, अबे हाथ कर. अबे हाथ वर, अबे हाथ पर आणि पाय पर वर. हात वर आणि पाय पण वर, दोन्ही एकसाथ पाय वर जाईल. अबे रस्त्यात फुल एन्जॉयमेंट चालू आहे, एन्जॉयमेंट. दोनों हाथ छोड़ के ड्राइवर का मुझे आते बोलेगा. अब टूट गया है. गाईज आता आम्ही मंदिरात जाऊन आलो. आतमध्ये
फोटोज काढायला अलाउड नव्हते. शिवकालीन मंदिर होतं. हे बघा, हे तिघा काढून चालले पुढे. इथे पुढे थोडं आहेत स्टॅच्यू वगैरे, तर तिकडे आम्ही चाललो आहे बघायला. आणि मस्तच प्लेस आहे, शांतच प्लेस आहे. इथे भोजन करण्यासाठी स्नॅक्ससाठी काउंटर लावलेत, म्हणजे मंदिराचं त्यात सिद्धगिरी उपग्रह. आणि आता आम्ही इथे खालच्या साईडला चाललो आहे. बघा काय मिळतं. इकडनं आपण खाली आलो, तिकडेच इथे लहान पोरांसाठी खेळायला अशी पूर्ण स्पेस आहे, घसरगुंडी वगैरे सगळं. आणि त्याबरोबर समोर म्युझियम आहे, सिद्धगिरी म्युझियम. तर आता आपण तिकडे जाऊया बघायला. हव्या म्हणजे आणि कामावर सुट्ट्या लागल्या काय फायदा नाही दा. कामावर सुट्ट्या लागून खरंच फायदा नाही दा. नुसतं सकाळपासून फोनवर ते. बोल परत. थांब, तू बोल तू बोल तू बोल बोल बोल. हीरा बेटा उधर है. हीरा बेटा इधर है. त्या माणसाला विचार. आता आम्ही तिकडे निघालोय. म्युझियमची फीज होती पर पर्सन 200 रुपीज. तर आम्हाला जायची इच्छा नाही म्हणली. हा, पैसे बाहेर म्हणजे पुढे खाण्यात वगैरे घालणार. खाण्यात खर्च करू म्हणून आम्ही आता निघालो तिकडनं. थोडा बघूया पुढे जाऊन अजून काय भेटतं आपल्याला बघण्यासाठी. घे 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 ना. सर जी मुझे पानी पीने का है. ए 20 रुपये पाणी 20 रुपया. इथे थोडं पुढे गेलो ना आपण, तर इकडे मस्त भगवान विष्णूची प्रतिमा केली आहे. खूप सुंदर दिसते. इकडे फोटोची बार्गेनिंग चालू आहे. सगळ्या ह्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढतात, कारण OnePlus आहे ना, तर क्लिअर तो बोलतो की 200 रुपये एक फोटो. ते बघा, तुला काढायच्यात. तर काय आता आम्ही थोडे पुढे आलोय, पण इकडे खाली जाण्याचा रस्ता ना बंद केलाय तिथे. आता का ते माहित नाही, पण तिकडे माणसं कशी गेली मग. ठीक आहे, आम्ही ट्राय करतो जायचं तिकडे आणि एक्सप्लोर करायचा. आणि इकडे मस्त एक प्रतिमा आहे. आणि इकडे रील्सचं चालू आहे प्लॅन, रील्स काढायचा. तर आम्ही जिकडे आलो ना, हे कानेरी मठ आहे ना, कनेरी. हां, आम्ही जिथे आलोय त्या प्लेसचं नाव आहे कनेरी मठ. ते कोल्हापूरपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. गाडी अजून आली नव्हती म्हणून आम्ही विचार केला की आम्ही बाईकवरतीच येतो इकडे एक्सप्लोर करायला. आता गाडी येते. रील सेक्शन चालू झालं इथे.